खेडीबोकरी आणि भोकर दरम्यान तापी नदीवर दरवर्षी हंगामी पूल बनवण्यात येत असतो. परंतु या ठिकाणी आपण बघत असाल की मोठ्या पुलाचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. त्या पुलाला अजून बरेच वर्ष लागणार आहेत. जोपर्यंत हा पूल पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना, चालकांना अशाच पद्धतीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मोटरसायकल स्वार यांच्यासोबत महिला आणि लहान मुलंसुद्धा असतात. त्यांनाही या नदीपात्रामधून पाण्यातून जाताना खूप त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळेला बघत असाल आपण की पाण्याच्या मध्यंतरीच मोटरसायकली या बंद पडत असतात. त्याच्यामुळे या लोकांना खूप त्रास होत असतो. या ठिकाणी जोपर्यंत हा पूल होत नाही तोपर्यंत सालाबादप्रमाणे जसा हंगामी पूल बनवण्यात येत होता तो पूल या ठिकाणी बनवण्यात यावा अशी मागणी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची असते. परंतु शासन आणि प्रशासन या ग्रामस्थांच्या, या वाहनधारकांच्या मागणीकडे पद्धतशीरपणे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असतात आणि दिवसभरातून शेकडो वाहनधारक आणि मोटरसायकल या रस्त्यावरून, या नदीमधून जात असतात. या ठिकाणी आपण बघत असाल ज्यावेळेला नदी ही पूर्ण दोन्ही काठोकाठ भरलेली असते त्यावेळेला या काठावरून त्या काठावर जायला अशा पद्धतीच्या होड्या या ठिकाणी असतात. परंतु पाणी कमी झालं की त्या ह्या होड्या चालत नाहीत आणि या लोकांना या पात्रामधून जावं लागतं. आपण बघत असाल की किती मोठ्या संख्येने या नदीपात्रातून लोक आणि वाहनधारक हे जात असतात. समोर श्री रामनाथ बाबाचं मंदिर आपण बघत आहात. या वाहनधारकांचा त्रास वाचावा, या ठिकाणी लवकरात लवकर हंगामी पुलाचं काम व्हावं अशी मागणी या माध्यमातून होत असते. मागच्या वर्षी या ठिकाणी हे समोर आपण पाईप बघत असाल, हे मोठमोठे पाईप टाकून त्यावर मातीचा, रेतीचा, खडीचा भराव करून हा रस्ता कच्चा तयार करण्यात येत असतो. यावर्षी अशा पद्धतीने रस्ता तयार झाला पाहिजे जेणेकरून ह्या लोकांचा जो त्रास आहे तो वाचेल. बऱ्याच वेळेला वाहनधारकांना या नदीपात्रातून जात असताना मरणयातना सहन कराव्या लागतात. वेळीच शासन प्रशासनाने जर या ठिकाणी दखल घेतली आणि हा कच्चा का पूल होईना, रस्ता होईना, तो जर लवकरात लवकर बनवण्यात आला तर नक्कीच या लोकांचा, या वाहनधारकांचा त्रास वाचेल. रात्री अपरात्री ज्यावेळेला या नदीपात्रातून वाहनधारक जात येत असतात, कडाक्याच्या थंडीमध्ये ही वाहनं मध्येच अंधारात बंद पडत असतात, तर खूप मोठा त्रास हे सहन करतात. पर्यायाने आजूबाजूच्या गावातील नातेवाईकांना बोलवावं लागतं आणि यांना अशा कठीण परिस्थितीतून, या पात्रातून जाणं येणं हे खूप त्रासदायक होत असतं. बघत असाल खूप मोठा त्रास या वाहनधारकांना या ठिकाणी होत असतो. जोपर्यंत या ठिकाणी हा हंगामी पूल बनत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचा त्रास या नदीपात्रातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना हा होणार आहे. पुलाचंही बांधकाम थंड बस्त्यात दिसत आहे. हा पूल जेवढा लवकर होईल तेवढा लोकांची सोय होणार आहे.